न्यूज ऑफ नया भारत में आपका स्वागत है। मुंबई महानगर पालिका का चुनाव अब अपनी चरम सीमा पर आ गया है आणि खरंच हा इलेक्शन बघायला गेला तर खरंच लय द्वंद्व सारखा आहे। आपला हे अपक्ष उमेदवार आपल्या बरोबर मौजूद आहे। आपण यांच्याकडनं जाणून घेऊया हा इलेक्शन मध्ये त्यांचं काय वाटचाल आहे किंवा काय करणार आहे। मग साहेब माझं तुमचं नाव सांगा। नमस्कार, माझं नाव मोहन काशीनाथ आंबेकर. मी वॉर्ड 166 मधून मुंबई महानगरपालिकेची निवडणूक अपक्ष म्हणून लढवत आहे. माझी निशाणी आहे वॉर्ड 166च्या विकासाची दस्तक, निशाणी आहे पुस्तक. माझ्या हातामध्ये भारताचे संविधान आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला एकसूत्रामध्ये मांडण्यासाठी जे संविधान दिलं, त्या संविधानाच्या प्रतिमेला मी आज नतमस्तक होऊन आज खऱ्या अर्थाने प्रचाराची सुरुवात झालेली आहे. आणि आम्ही आज प्रचार करणार नाही आहोत, पण विभागातल्या सर्व वयोवृद्ध वरिष्ठांचे आशीर्वाद घेण्यासाठी फिरणार आहोत. तर आपल्या माध्यमातून आम्ही आपल्याला सांगतो की आपणही आम्हाला या ठिकाणी सहकार्य करा. आमच्या विभागाचे अनेक सुशिक्षित जबाबदार नागरिक मित्रपरिवार आमच्या सोबत आहेत. अनेक लोकांचे आशीर्वाद मिळालेले आहेत, फोनवरती मिळालेले आहेत, प्रत्यक्ष भेटून मिळालेले आहेत. आणि हे आशीर्वाद मतरूपाने वॉर्डाच्या विकासासाठी रूपांतरित होतील आम्हाला विश्वास आहे. मोहनजी, या क्षेत्रात तुमची कारकिर्दीत बरेच वर्षापासून एक पार्टीचे निष्ठावान कार्यकर्ता म्हणून आहे. अशी काय परिस्थिती आली तुम्ही हे असे डिसिजन घेतला की अपक्ष लढणार आहे? नाही, आता राजकीय विषयात मला फार त्याच्यामध्ये जायचं नाही आहे. तर आता आपली लढाई सुरू झालेली आहे. ही लढाई म्हणण्यापेक्षा एक सकारात्मक त्याचा हा प्रवास सुरू झालेला आहे, स्पर्धा सुरू झालेली आहे असं मी मानतो. मी 1998 पासून भारतीय जनता पार्टीचं कार्यकर्ता म्हणून कामाला सुरुवात केली. ज्यावेळेला इथं कोणी नव्हतं, म्हणजे मी अध्यक्ष झाल्यानंतर पक्षाला महामंत्री कोण करू परिस्थिती कोण नव्हतं. संघटन, मित्रपरिवार, विभागाच्या अनेक लोकांनी सहकार्य केलं, संघटन वाढत गेलं. तो आता एक इतिहास झालेला आहे. परंतु हे राजकीय काम, सामाजिक काम करताना विभागामध्ये अनेक नागरिक सुविधा आणि अनेक सामाजिक सांस्कृतिक उपक्रम राबवले. त्याचं पुस्तक, त्याचं पत्रक सगळ्यांना मिळेल, लोकांना माहिती आहे. त्याच बळावरती ह्या विभागाच्या अनेक सर्वांगीण लोकांचा विकास होईल, त्याची माझी प्रायोरिटी पहिली आहे. शिक्षण, आरोग्य, स्वच्छता यासाठी विशेष उपक्रम राबवणं, विशेष त्यासाठी प्रयत्न करणं आणि सामान्य कुटुंबातल्या मुलांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध कशा होतील त्यासाठी स्किल डेव्हलपमेंट किंवा वेगवेगळ्या प्रशिक्षण शिबिरं ती राबवून आरोग्याच्या संदर्भात सेवा कशा उपलब्ध होतील. एमर्जन्सीमध्ये हॉस्पिटलला झालं तर लोकांना आज छोटी कुटुंब आहेत, दोघांकडे त्या गोंधळ होतो, तर त्यांना त्या सुविधा कशा मिळतील यासाठी प्रयत्न करा. स्वच्छता, नागरी कर्तव्य जपण्यासाठी स्वच्छता खूप आवश्यक आहे. यासाठी लोकांनाही जागृत करून लोकसहभागातून, लोकांच्या सहकार्यातून हा विभाग स्वच्छ, निरोगी, आरोग्यदायी कसा होईल आणि लोकांचं आरोग्य, राहणीमान उंचावेल यासाठी प्रयत्न करतो. पण बघू आहे जे केलेले काम आहे ते आणखी भरपूर लोक. मॅडम तुम्ही काय बोलणार आहे? मी हर्षला गायकवाड, वॉर्ड क्रमांक 166 मधून आज आमच्या इथे आमचे अपक्ष उमेदवार मोहन आंबेकर हे निवडणुकीला इथून उभे राहत आहेत. त्यांचं मेन जे काम आहे ते फक्त लोकांच्या समस्या जाणून घेणं इथपर्यंत नाही. आज कुर्ल्यामध्ये जे काही घडत आहे, जे काही होत आहे त्याच्याकडे कोणाचंही लक्ष नव्हतं. एकमेव असे कार्यकर्ते जे मोहन आंबेकर दादा हे भले पार्टीतून उभं राहून सुद्धा त्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून लोकांची जी मदत केलेली आहे, लोकांपर्यंत पोहोचलेले आहे. त्यामुळे त्यांना पार्टीने झुगारून सुद्धा त्यांनी आज अपक्षाचा उमेदवारी फॉर्म भरून तिथील जे लोकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न ते करत आहेत. 4 सूत्रामध्ये विचार करावा लागेल. पहिलं म्हणजे शिक्षण, दुसरं म्हणजे सामाजिक कार्य, तिसरं म्हणजे त्याचा उद्योगधंदा व्यवसाय काय आहे, चौथं म्हणजे तो पक्ष बदल करून आलेला आहे का, आणि 5वं म्हणजे त्याचं उद्दिष्ट. या 5 सूत्रांमध्ये हा उमेदवार बसतो की बाकीचे उमेदवार बसतात ते बघायचं आहे. पहिला मुद्दा जो आहे तो आहे शिक्षणाचा. ते शिक्षित कोण आहे का उमेदवार? मोहन आंबेकर हे पदवीधर आहे,
बरोबर. दुसरं असं आहे की त्याचा उद्योगधंदा काय, ते स्वतः सांडू फार्मास्युटिकलमध्ये कामाला आहे. एक रोजगार करून कामधंदा करून ते आपला उदरनिर्वाह चालवतात. आता तसा एक उमेदवार तुमच्या समोर आहे. त्याच्या विरुद्ध जे उमेदवार उभे आहेत त्यात असं दिसतोय का तुम्हाला? तिसरा मुद्दा की सामाजिक कार्य. आता जसं माझं सामाजिक कार्यामध्ये त्यांचं शैक्षणिक कार्य बघाल तर कराची शाळेमध्ये त्यांनी संगणकाचं वाटप केलेलं आहे. दुसरं लोकांना माहिती पण नसेल, रतन टाटांसोबत जे संतू म्हणून माणूस होते तर त्यांच्यासोबत त्यांनी पुस्तक चळवळ ही प्रकार सुरू केला होता काही शाळेमध्ये. आता हे विजन किंवा हा जो विचार आहे ना हा एकत्र माणसाकडे असेल का? जे विरुद्ध उभे आहेत त्यांच्या एकत्र असेल का? त्याच्यामध्ये भरपूर लांब विषय आहेत. परंतु असा विषय असं उपक्रम आपल्यासोबत राबवण्यासाठी मोहन आंबेकर हे नाविन्याचा ध्यास देखील माणूस आहे. आणि त्यांनी हा शैक्षणिक विषयाचा विषय घेऊन त्यांनी काही शाळेमध्ये रूपांतर राबवलं. मॅडम मोहनबद्दल काय सांगणार आहे? आम्ही खूप दिवसाचं त्यांना ओळखतो, आजचं नाही ओळखतो. जेव्हा ते कार्यकर्ते होते तेव्हापासून त्यांना ओळखतो. तेव्हा पण आम्ही त्यांच्या घरी गेलो तर आम्हाला असं असं काय काम आहे तर त्यांनी नाही म्हटलं ना. बाकी निवडून आल्यानंतर सगळेजण आपले हात वर करतात. पण माझं एकच म्हणणं आहे त्यांना की ते खरंच कार्यकर्ते खूप चांगले आणि त्यांना मीटिंग मध्ये नमस्कार, माझं नाव अर्चना निवळकर. खरं सांगायचं गेली 30 वर्ष पडद्याच्या आड जाऊन कार्य करणं, समाजासाठी ते लागणार तळागाळातल्या लोकांपर्यंत जाऊन कार्य करणं हे फार महत्त्वाचं. पण हा कॅन्डिडेट जे आज 30 वर्षापूर्वी लपून राहिला होता आणि आज ते समाजाने उभं केलेलं आहे. स्वतःहून न उभं राहता ते सर्वांच्या आग्रह असते ते उभे राहिलेले आहेत. कारण नेता सगळेच राहतात पण समाज त्यांना उभा करतो तेव्हा तो नेता काय आहे आपण ओळखलं पाहिजे. आपल्या एरियामध्ये आपल्याला नेता कसा हवा आहे हे सर्वांनी जाणलं पाहिजे. कारण सगळेजण कार्य करतात पण प्रत्येकाची कार्य करण्याची पद्धत वेगळी असते. आणि आज आपल्यासमोर आपल्याला 166 मधून जे उमेदवार आपल्याला लाभलेले आहेत ते म्हणजे श्री मोहन आंबेकर. खरं म्हणजे निशाणी ही त्यांची जी आहे पुस्तक आहे. पण पुस्तक म्हटलं तर ज्ञान आलं. ज्ञानात काय, ज्ञानाशिवाय कुठे हे होतच नाही, प्रगती होत नाही. म्हणून समाजात युवांना म्हणा, लहान मुलांना म्हणा, मोठ्यांना म्हणा, सगळ्यांना जी गरज आहे ज्ञानाची. बाकी लादी बसवणं हे सगळ्यांचं सर्वसामान्य कार्य आहे. गटार साफ करणं सर्वसामान्य कार्य हे सगळेच करतात. पण जे खरं गरज आहे त्याची जाणीव ठेवून आज मोहन आंबेकर गेली 30 वर्ष कार्य करतो. म्हणून आपला सर्वांचा अट्टास असला पाहिजे की मोहन आंबेकर आपल्या एरियात आपल्याला निवडून आणायचे आणि त्यालाच उमेदवार म्हणून आपण सर्वांनी त्याची पाठीमागे राहून साथ